नमस्कार मंडळी. आज 14 जानेवारी. तुम्हा सर्वांना आजच्या मकर संक्रांतीच्या तीळ आणि गूळ मिश्रित शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रवासासोबत अनेक आठवणींचा, संस्कृतीचा आणि नात्यांचा दरवळ स्निग्धतेनं हृदयात विसावणारा सण म्हणून आपण सर्वजण मकर संक्रांतीचा सण कितीतरी उत्साहानं, आनंदानं साजरा करतो. इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिलाच येणारा हा सण जरा जास्तच कौतुक करवून घेतो खरा, पण खरं सांगू, वर्षाच्या शेवटी आला असताना तरी या मकर संक्रांतीला कौतुकाची मात्रा मुळीच कमी झाली नसती. सण कुठलाही असला तरी त्यामागच्या भावना, जेव्हा सद्भावना, परस्पर स्नेह वाढवणाऱ्या, सदिच्छांची बरसात करणाऱ्या आणि मंगलतेच्या उंजळीतून नात्यांच्या रेशमी लढींचा सुगंध सर्वदूर पसरवणाऱ्या असतात ना, तेव्हा ते सर्वच सण आपुलकीचा उंबरा ओलांडून मनभर सजत राहतात. संक्रांत हा त्यापैकीच एक सण. आजची तारीख ही जरी दिनदर्शिकेतली एक तारीख असली तरी या तारखेला जोडलेले गत आठवणींचे अनेक धागे आज माझ्या मनात रुंजी घालतायत. आतापेक्षा एक वेगळाच उत्साह पूर्वी दिसून यायचा. निसर्गाशी चाललेला मूकसंवाद म्हणजे या साऱ्या भौगोलिक घडामोडी असतात. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं उत्तरायण. दिवस हळूहळू मोठे होऊ लागण्याचा हा काळ. पहाटेची थंडी अजूनही बोचरी असतेच, पण अंगणात पडलेली सूर्यकिरणं आता दिवस बदलणार आहेत याची खात्री देतात. झाडांवर कोवळी पालवी डोकावते आणि आपल्या कोकणातही ही बदलाची जाणीव फार हळूवार असते. डोंगर उतारावरची भातखाचरं भात कापल्यानं जरा विसावा घेत असतात. गोठ्यात गुरं निवांत असतात आणि शेतकऱ्याच्या मनात एक समाधान विलसत असतं. आपण निसर्गाचं ऋण फेडलं, आता निसर्ग आपल्याला बळ देणार. हा सण म्हणूनच श्रमाचा, कृतज्ञतेचा आणि पुढच्या ऋतूची तयारी करण्याचा आहे. आपले सगळे सण हे ऋतूनुसार, त्यासाठी योग्य त्या आहारानुसार साजरे होतात. शरीराला समजून घेतलेली परंपरा म्हणजेच हे सगळे सण, आणि मकर संक्रांत त्याला अजिबात अपवाद नाहीये. आज डाएट आणि न्यूट्रिशन हे शब्द सर्रास वापरले जातात, पण पूर्वी माझी आजी म्हणायची, या दिवसात तीळ खाल्ले पाहिजेत. तीळ, गूळ, शेंगदाणे, बाजरी, खिचडी, भाकरी हे पदार्थ आहारात असावेत. थंडीमुळे सांधे दुखतात, शरीर कोरडं होतं आणि आपलं पचनसुद्धा मंदावलेलं असतं. मग अशावेळी गुळाची उष्णता, तिळाची स्निग्धता, बाजरीची ताकद असं सगळं शरीराला पुन्हा रुळावर आणायचं काम करतं. या दिवसातनं पूर्वी एक वेगळाच निवांतपणा असायचा. पाऊस पडून गेल्यानंतर दिवाळीचे वेध लागायचे. मग भात कापणी, भात जोडणी अशी कामं झाली की धान्य साठवणीच्या तयारीला जोर यायचा. अंगण पुन्हा एकदा नीट गुळगुळीत केलं जायचं. शेणानं सारवून त्याचं रुपडं मोहक झालं की भात वाऱ्यावर दिलं जायचं. सवडीने माटवही घातला जायचा. माटव म्हणजेच मांडव घालून झाला की मग त्या शेणानं सारवलेल्या अंगणात रांगोळीचा कार्यक्रम असायचा. कुठली घाई नाही की गडबड नाही. आपल्या कौशल्याची मुक्तहसे उधळण केली जायची. मकर संक्रांत म्हणजे हळदी कुंकवाचा असा समारंभ जो त्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत चालतो. स्त्री मनाच्या भेटीगाठींचा हा उत्सव चैतन्याची पखरण करणारा असाच असतो. सकाळी घराची साफसफाई करून अंगणात तुळशी वृंदावनाभोवती सुबकपणे रांगोळी काढणं, त्यात मनसोक्त रंगभरण करून ती रांगोळी आकर्षक करणं हे असायचंच, पण घरातल्या सुवासिनी मातीच्या सुघटाचं पूजनही करायच्या. त्याची सर्व प्रकारची तयारी करणं, घरात तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची पोळी केली जायची. साग्र संगीत पूजा करून झाली की दुपारी पक्वान्नाचं जेवण आणि मग संध्याकाळी हळदी कुंकू असायचं. आपल्याकडे जर हळदी कुंकू नसेल तर मग शेजारी कुठेतरी असलं की मग नटून थटून हळदी कुंकवाला जायचं. एकमेकींना तिळगुळ देऊन गोड बोलायला सांगून वाणही लुटलं जायचं. या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या खूप गमती जमती असायच्या. हळदी कुंकू म्हणजे फक्त सौभाग्याचं नव्हे तर मन मोकळं करण्याचं, आधार देण्याचं, आपुलकीचं व्यासपीठच होतं. कुणी नव्यानं लग्न झालेली मातीची छोटी मडकी, ज्याला चिलीपिली म्हणतात, ते वाण म्हणून द्यायची. कुणी धान्य, कुणी घरगुती वस्तू लुटत. प्रत्येक घरात हा कार्यक्रम रंगत असायचा.
कुणी संसाराच्या ओझ्यानं थकलेली, कुणी लेकरांच्या आठवणीत हरवलेली आजी, काकू त्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं एकमेकींची दुःख, मनातले सल, वेदना एकमेकींकडे बोलून मोकळं व्हायच्या. कधी हसत तर कधी डोळे पुसत. मुद्दाम वेळ काढून एकमेकांकडे जाणं व्हायचं, सुखदुःख वाटलं जायचं आणि ऋणानुबंधाचेच तिळगुळ व्हायचे. माणसांमधली कटुता नाहीशी होऊन गोडवा जपला जायचा. मकर संक्रांतीच्या निमित्तानं समाजाशी आपली असलेली नाळ अजून दृढ व्हायची. या सगळ्या परंपरांची हीच खासियत दिसून येते की आपल्या संस्कारांची रुजवण किती खोलवर आहे. या सण उत्सवांनी किती समृद्ध केलंय आपलं जगणं. व्यापक विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबरच माणूसपण जपण्याचं भान या सगळ्या सणांनी आपल्याला दिलंय. म्हणजे बघा मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे रथसप्तमी येईपर्यंतचा कालावधी हा एका विशिष्ट वचनाशी बांधील राहण्याचं भान, सजग भान आपल्याला देतो. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं नुसतं तोंडानं न म्हणता आपण शक्य तितकं गोड बोलायचा प्रयत्न देखील करतो. तिळगुळावरून आठवलं, छानपैकी तीळ खमंग भाजून, शेंगदाणे भाजून, गूळ चिरून तिळगुळ करण्याचा घरी घाट घातला जायचा. आजी आणि आईची लगबग बघून आमजीसुद्धा त्यात लुडबुड असायची. शेंगदाणे भाजून झाले की सोलून द्यायचं काम करताना हळूच शेंगदाणे खाण्याचं सुख अपरंपार असायचं तेव्हा. ही गोडी आता कशात मोजता येणार आहे का? मग तिळगुळ, तिळगुळाचे लाडू आधी एखादा दिवस केले जायचे, कारण संक्रांती दिवशी बाकीच्याच कामांची केवढी घाई असायची. तिळगुळाच्या पोळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही पोळी ना फक्त मकर संक्रांती दिवशीच व्हायची. त्या तिळगुळ पोळीचं कोण अपरूप असायचं तेव्हा. इतर कुठल्याही सणाला किंवा एरवी तिळगुळ पोळीची आठवणही येत नाही. म्हणजेच इथं ऋतूनुसार आहाराची योजना ही गोष्ट किती ठळकपणे अधोरेखित होते बघा. थंडीत खाण्यासाठी तीळ आणि गूळ दोन्हीही कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत आणि तिळगुळ आहारात असले की हाडं कमजोर होण्यापासून त्यांचा बचाव होतो. आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते, हृदयाचं आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. आणि म्हणून तिळगुळ पोळी, तिळगुळाचे लाडू, तिळाचा काटेरी हलवा हे मकर संक्रांतीचं खास आकर्षण. मकर संक्रांतीला घरोघरी या पदार्थांची रेलचेल असते. कोणत्याही सणाला पारंपरिक गोड पदार्थानं शोभा येतेच. या शुभदिनी भरल्या ताटाची खरी शोभा ही खमंग खुसखुशीत अशा गुळपोळीशिवाय अपूर्णच. घरगुती चवीची दर्जेदार तिळगुळ पोळी परंपरेचा स्वाद आजही टिकवून आहे. खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी आणि घरचं साजूक तूप म्हणजे खाणाऱ्यांसाठी मोठी पर्वणीच असते. कारण ही तिळगुळ पोळी ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पारंपरिक पदार्थांमध्ये काही पदार्थ अगदी चटकन जमून जातात आणि काही पदार्थ करताना मात्र नीट जमतील की नाही अशी दरवेळेला भीती वाटते. आणि माझ्यासह अनेकांसाठी असा एक पदार्थ म्हणजे ही तिळगुळाची पोळी हा आहे. कारण वर्षातून एकदाच होणारा हा पदार्थ पुन्हा परत वर्षानेच केला जातो. त्यामुळे असेल कदाचित. कारण सारणाचा गुळही परफेक्ट जमायला हवा आणि वरचं पोळीचं आवरणही परफेक्टच हवं. यापैकी काहीही चुकलं तरी पोळी फसते आणि म्हणून त्याची भीती जरा जास्त वाटते. बाजारात चांगल्या पुरणपोळ्या मिळतात, पण चांगल्या गुळपोळ्या जवळजवळ नाहीच मिळत. म्हणून गुळपोळ्या घरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि सारण आणि कणिक यांचं गणित नीट जमवण्याच्या थोड्या कौशल्याला देखील पर्याय नाहीये. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात पिकलेल्या फळभाज्या वापरून केलेली भोगीची विशेष भाजी जरा जास्तच आवडीची आणि आकर्षणाची गोष्ट. धनुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी निसर्गानं इतक्या छान भाज्या आणि फळांची सोय केलेली असते. त्याची पौष्टिक आणि तितकीच चविष्ट भाजी सुद्धा आपण करतो. मंडळी, काल भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीचा बेत झाला असेलच. या दिवसाची एखाद्या जातकासारखी वाट बघितली जाते आजही. भोगीची भाजी हे नाव जरी ऐकलं तरी तोंडात कारंजा फुटतो की नाही. ही भाजी म्हणजे या मोसमात येणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या भाज्यांनी मिळून तयार होणारा चवींचा एक अप्रतिम असा कोलाजच वाटतो मला. तीळ आणि शेंगदाण्याची स्निग्धता, गाजर मटारचा गोडवा, वांगी शेवग्याचा तुरटपणा, टोमॅटोचा आंबटपणा, हरभऱ्याच्या दाण्यांची विशेष अशी चव आणि या सर्वांना एकत्र बांधून
या भाजीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे त्या भागातले खास असे मसाले. एकाच भाजीची इतकी वैविध्यपूर्ण रूपं दुसऱ्या कुठल्या प्रांतात अपवादानेच मिळत असतील. आणि या भाजीबरोबर बेद असतो तो बाजरीच्या तीळ लावून केलेल्या भाकरीचा, बरोबर घरगुती लोणी, वांग्याचं भरीत आणि मूगडाळ तांदळाची खमंग खिचडी. सणावारांचं एक बरं असतं ना, काय मेनू करायचा हे ठरलेलं असतं आणि अशा रुचकर मेनूचा पोट आणि मन भरेपर्यंत आस्वाद घेऊन पुन्हा पुढच्या वर्षी भोगीची वाट पाहायची. मकर संक्रांतीला सुवासिनी मातीचं सुघड पूजन करतात, ज्याला सुगड असं म्हणतात. त्या मातीच्या सुगडामध्ये तिळगुळ, हळदी कुंकू, दक्षिणा ठेवून त्यांना लाल रंगानं रंगवून त्याचं पूजन केलं जातं. अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी हे व्रत मनोमन पुजतात. संक्रांतीला कुणाकडे नवीन सून आली असेल तर त्या घरात अजूनच उत्साह असतो, कारण संक्रांतीला हलवा फक्त खाण्यासाठीच नाही तर तो सुनेच्या कोड कौतुकासाठी दागिन्यांमध्ये रूपांतरित होतो. नाजूक हलव्याचे नाजूक हार, कर्णफुलं, बांगड्या, वाकी, मंगळसूत्र आणि कंबरपट्ट्याबरोबरच नथ आणि डोक्यावर मुकुट असे दागिने घालून काळ्या रंगाची काठपदरी साडी नेसलेली ती नवी सून लाजत, चेहऱ्यावर थोडा संकोच, आनंद आणि डोळ्यात चमक अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर झुलते. तेव्हा या संक्रांत सणाचं आणखी एक सुंदर हळवं रूप आपल्या मनात ठसतं. नव्या सुनेबरोबरच घरात जर लहान बाळ असेल तर संक्रांतीला आणखी लगबग होते. लहान बाळाच्या कौतुकात रमलेलं घर पुन्हा नव्या कौतुक सोहळ्यानं किलबिलतं. बोर न्हाण करून बाळाचं औक्षण करतात, त्यालाही हलव्याच्या नाजूक दागिन्यांनी सजवतात. हातात, पायात, कमरेवर दागिने सजवून त्याच्या डोईवर मुकुट चढवतात. बाळाच्या डोक्यावरून बोरं, उसाचे छोटे पेर आणि चुरमुरे ओतले जातात. बाळाला ह्यातलं काहीच कळत नसलं तरी घर मात्र त्या कौतुकानं बहरतं आणि मोहरून जातं. घरातली अशी नाती जोडणारा गोड धागा बनण्याचं काम हा संक्रांत सण करतो. गोड कौतुक आणि लाड करताना त्यातला गोडवा अजूनच वाढतो. असं मानलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचं कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. अशी एक मान्यता आहे की महाभारत काळामध्ये भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी हा मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. श्रीमद भागवत आणि देवी पुराणातही एक कथा या संदर्भात सांगितली जाते. सूर्यदेवांना 2 पत्नी होत्या. पहिली पत्नी छाया, तिचा मुलगा शनी आणि दुसरी पत्नी संज्ञा, तिचा मुलगा यमराज. सूर्यदेवांच्या पहिल्या पत्नीनं छायानं त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाशी म्हणजेच यमराजांशी भेदभाव करताना सूर्यदेवांनी पाहिलं आणि यामुळं नाराज होऊन सूर्यदेवांनी पुत्र शनीला पत्नी छायासह आपल्यापासून वेगळं केलं. तेव्हा शनी आणि छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला. मग रागानं सूर्यदेवांनी शनीचं वास्तव्य असलेली कुंभराशी जाळून टाकली. आपल्या वडिलांना सूर्यदेवांना कुष्ठरोगानं पछाडलेलं बघून यमराज मनातून दुःखी झाले. त्यांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळावी यासाठी यमराजांनी कठोर तपस्या केली आणि आपल्या सावत्र आणि भाऊ शनी त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी आपल्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना प्रार्थना केली. तेव्हा सूर्यानं सांगितलं की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचं घर धनधान्यानं भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनिदशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत. आणखी एका पौराणिक कथेनुसार संक्रांती नावाची एक देवी होती. या देवीने शंकरासूर नावाच्या एका दुष्टाचा अंत केला होता, म्हणून सुद्धा हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. मंडळी, मकर संक्रांतीचं वैज्ञानिक कारण काय आहे ते थोडं समजून घेऊया. सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश करतो, त्यामुळे निसर्गातील बदलांना सुरुवात होते. थंडीनं गारठलेल्या लोकांना उत्तरायणामुळे थंडीपासून बचाव मिळतो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळं इथल्या सण उत्सवांचं पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचं पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद आपल्या घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचं घर अन्नधान्यानं भरून जातं. त्यामुळेच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचं स्वागत केलं जातं. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.
संक्रांती देवीनं मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. करीदिन म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शुभ कार्याला योग्य समजला जात नसला तरी या दिवशी सुद्धा स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. मंडळी, आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा करतात. तमिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये माघ बिहू, गुजरातमध्ये उत्तरायण, बंगालमध्ये पौष संक्रांती, आंध्र प्रदेशात पेड्डा पांडुगा, कर्नाटकात सुग्गी, केरळमध्ये मकर विलक्कू, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये मकर संक्रांती किंवा सक्रात आणि हिमाचल प्रदेशात माघी साजी अशी त्याला नावं आहेत आणि या नावानं मकर संक्रांत साजरी केली जाते, ज्यामध्ये मुख्यतः सूर्यदेवाचे आभार मानणं, धान्य कापणीचा आनंद घेणं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि तीळ गुळाचे पदार्थ खाणं अशा प्रथांचा समावेश आहे. उत्तर भारतामध्ये 14 जानेवारीलाच हा सण साजरा करतात. दानाचं पर्व म्हणून तिथं मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. गंगेच्या घाटामध्ये तिथं जत्रा देखील भरतात आणि विशेष म्हणजे ठिकठिकाणी रंगीबेरंगी पतंग उडवले जातात. पतंग उडवणं ही तिकडची परंपरा असल्यानं या दिवसाची वाट तिकडे आतुरतेनं पाहिली जाते. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी विविध आकारांचे पतंग दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव आयोजित करून स्पर्धा देखील घेतल्या जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा ही केवळ धार्मिकच नाहीये, तर त्यामागं वैज्ञानिक कारण देखील आहे. तसं पाहिलं गेलं तर पतंग उडवण्यामुळं हातापायांचा सुंदर व्यायाम होतो. सूर्यप्रकाशात राहिल्यानं व्हिटॅमिन डी देखील मिळतं आणि सर्दी खोकल्यापासून बचाव देखील होतो. मंडळी, आकाशामध्ये पतंग उडवताना बघणं हे जसं मंत्रमुग्ध करणारं दृश्य असतं, तसंच आनंद घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्याकडेही पतंग उडवण्याचा आनंद काही जण आवर्जून घेतात. तर पतंग उडवण्यासाठी सुरक्षित जागा निवडायची आणि चिनी मांजाचा वापर करू नका. मांजाची धार धारदार करण्यासाठी बल्बचा भुसा वापरला जातो आणि म्हणून सुती मांजा वापरून पतंग उडवण्याचा आनंद आपण जरूर घेऊया. प्रत्येक सणाला काही खास गोष्टी असतात. तसं एरवी सणादिवशी अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या वस्त्रांना संक्रांतीला मात्र मानानं परिधान केलं जातं. आवर्जून काळ्याच रंगाचे कपडे घातले जातात. याचं वैज्ञानिक कारण सांगायचं तर पांढरा रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही, तसा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. आणि मकर संक्रांत हिवाळ्यात येते. थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून काळ्या रंगाचे कपडे मकर संक्रांतीला घालण्याची प्रथा आहे. काळ्या रंगांच्या साड्यांचे विविध प्रकार या निमित्तानं खरेदी केले जातात आणि हौस पुरवून घेतली जाते. मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तीळ मिश्रित पाण्यानं स्नान करतात, तिळाचं उटणं अंगाला लावतात, तिळाचा होम करतात, तिळाचं सूर्यदेवांना तर्पण करतात. तीळ भक्षण म्हणजेच तिळगुळ खाल्ला जातो आणि तिळाचं दान अशा 6 प्रकारांनी तिळाचा उपयोग या दिवशी केला जातो. एकूण काय, आपल्या परंपरा जपताना अनुशासनाबरोबरच हौस, आनंद, उत्साह, चैतन्य, मैत्र आणि हळदी कुंकू समारंभाची रेलचेल अशा सर्वांग सुंदर सणानं आपल्या वर्षारंभाची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. खरं तर या सणाला हिंदू संस्कृतीत इतकं महत्त्व आहे कारण शेती आणि सौर कालगणनेशी संबंधित असा हा सण आहे. म्हणूनच पौषात येणाऱ्या या सणाला शेतमळ्यातल्या धान्यासह अन्य वस्तू स्त्रिया एकमेकांना वाण म्हणून देतात. त्या प्रदेशानुसार हरभरे, ऊस, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा वस्तू सुद्धा देवतांना अर्पण केल्या जातात. सूर्य उत्तरेकडे या दिवशी सरकतो, त्याचं संक्रमण होतं आणि आपण सूर्य ही देवता म्हणतो. त्यामुळे सूर्याशी संबंधित अनेक उत्सव आपल्या देशामध्ये साजरे होतात. मकर संक्रांत हा एकोप्याचा, ऋणानुबंधाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, नववर्षातला पहिला सण हा सर्वांच्याच जीवनात तिळाप्रमाणे स्नेह आणि गुळाप्रमाणे गोडवा घेऊन येतो. एकमेकांमध्ये असणारी कटुता विसरून गोडवा फुलवण्याचा संदेश वर्षारंभी घेऊन येतो. जुन्या आठवणींचा गंध जपत आजच्या काळातही मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. आज सगळं असलं तरी पण सगळ्या गोष्टींना वेळ नाही मिळत. तिळगुळ दुकानात मिळतो आयता,
हळदी कुंकूच्या भेटीगाठी तर चक्क उरकल्या जातात. शुभेच्छा फोनवरून मिळतात. सगळं कसं फास्ट, सगळं जलद गतीच्या जमान्यातलं चित्र बदललंय. पण तरीही कधी कुठे तीळ भाजलेल्याचा वास आला की मन नकळत मागे जातं. अंगणातल्या उन्हात, कुंदीच्या झाडाभोवती, अबोलीच्या ताटव्याभोवती आणि त्या निवांत दिवसांमध्ये फिरून येतं. मकर संक्रांत म्हणजे निसर्गाशी जुळवून घेतलेली ही सवय, माणसांशी बोलत राहायची सवय आणि तेही गोड बोलायची सवय. संक्रांतीचा हा गंध घेऊन येतो हळदी कुंकवाच्या भेटी, तिळगुळाचे खमंग लाडू आणि मनात साठलेली गोडी. या दिवसात कुणी ना फार तक्रारी करू नयेत, कुणी फार रागावू देखील नाही. संक्रांत येते तीच मुळी माणसांना, त्यांच्या वृत्तींना मऊ बनवायला, गोड वागवायला आणि जमलेल्या आठवणींना एक विसावा द्यायला. त्या आठवणी खोडकर, जिवंत आणि आपल्या मनाला ऊब देतात. आज काळ बदललाय, वेळ कमी आहे, वेग जास्त आहे, सुविधा वाढल्यात, पण भेटींची ऊब थोडीशी कमी झालीये असं वाटतं खरं. तरीही आजही अनेक घरात ही परंपरा जपली जाते. काही ठिकाणी सामूहिक हळदी कुंकूही साजरं होतं. तरुण पिढीचा सहभाग आणि नव्या पद्धतीनं जुन्या संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न हे आशादायक चित्र सुद्धा दिसतं. मकर संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जुळवून कसं जगायचं, ऋतूंचा आदर कसा करायचा, आहार विहारातून आरोग्य कसं जपायचं आणि माणसांमधला गोडवा कसा टिकवायचा ते शिकवतो. इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा आपला पहिला सण सर्वार्थानं गोडवा भरणारा आहे आणि म्हणून सूर्याची प्रखरता, तिळाचा स्नेह आणि गुळाच्या गोडव्यानं आपल्या सर्वांचं आयुष्य तेजोमय होवो. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना आजच्या या मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तिळगुळ शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.